म्हणून तुम्हाला या पद्धतीनं शिकायचं आहे. नुसतं इज आहे किंवा आर आहे म्हणून इज किंवा आर लिहू नका. तुम्ही या इजचं तुम्हाला इजंट लिहिता येणार नाही. तुम्हाला या ठिकाणी डोंट दे हे ऑप्शन लिहावं लागेल, पाहावं लागेल, जिथे की या डोंट देचा संबंध नसतो. काही आपण कधी वाचलेलं नसते, कोणाला शिकवलेलं नसते, आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. क्वेश्चन टॅग टीसीएस किंवा आयबीपीएस आपल्या महाराष्ट्रातील सरळ सेवा एक्झाम्स कंडक्ट करत आहे. मग आता टीसीएस असो, तलाठी एक्झाम असो, की नंतर मग येणाऱ्या जिल्हा परिषदच्या आयबीपीएसच्या एक्झाम्स असो, त्यात तुम्हाला क्वेश्चन टॅग 2 ते 3 मार्क्सला येत आहे. ठीक आहे, आपण हे सगळं क्वेश्चन टॅग बघू. ठीक आहे, चलो. क्वेश्चन टॅग जास्त टाइमपास न करता, तुमचा वेळ न घेता आपण थेट मुद्द्याला हात घालू. ठीक आहे ना. क्वेश्चन टॅग म्हणजे काय, तर टॅगचा अर्थ काय होतो ऍक्च्युली, टॅग म्हणजे लटकवणे, टॅग करणे. तर काय लटकवणे, क्वेश्चन टॅग करणे. आता क्वेश्चन टॅग करणं म्हणजे काय, जसं आपण नेहमी बोलत असतो, तो छान आहे ना, तो तुझा मित्र आहे ना, तो मॅट आहे नाही का. तर जेव्हा आपण असं नाही का, आहे ना असं म्हणत असतो, त्याला आपण क्वेश्चन टॅग असं म्हणतो. आपण आपला क्वेश्चन टॅग करत असतो. सोपा आहे टॉपिक, फार सोपा आहे, परंतु पेपरला सोप्या गोष्टी येत नसते. पेपरला थोडंसं त्यामधलं डिफिकल्ट येतं. ठीक आहे ना. मग आपण सोप्याही गोष्टी बघू, डिफिकल्टही गोष्टी बघू, आणि भरपूर सारे प्रश्न सुद्धा बघू. ठीक आहे ना. तुम्हाला तुमच्या कॉन्सेप्टवर काम करायचं आहे. नेमका कॉन्सेप्ट काय असतो, कारण टॉपिक जरी सोपा असला तरी तो बहुतांश वेळा चुकीचा ठरतो. आपलं उत्तर चुकीचं ठरू शकते. ठीक आहे ना. ते बघू आपण. समजा काही रूल्स लिहून घ्या. ठीक आहे ना. समजा एक वाक्य असते, एक सेंटेन्स असते. ठीक आहे ना. हे सेंटेन्स जर समजा ऑफर्मेटिव्ह असलं, ऑफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह असलं, तर तुम्हाला त्याचं निगेटिव्ह करायचं आहे, नकारार्थी करायचं आहे. जर दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह म्हणजेच ऑफर्मेटिव्ह करायचं आहे. सोपं, इतकं सोपं आणि साधं आहे. ठीक आहे ना. जर समजा मी म्हटलं असेल की शी इज माय फ्रेंड, शी इज माय फ्रेंड. आता हा प्रश्न आहे, समजा हा प्रश्न आहे शी इज माय फ्रेंड, याचं क्वेश्चन टॅग करा म्हणतो, याला क्वेश्चन टॅग करा म्हणतो. कसं कराल तुम्ही, तर उत्तर लिहिताना तुम्हाला हे जे वाक्य आहे शी इज माय फ्रेंड, हे वाक्य ॲज इट इज लिहून घ्यावं लागेल, शी इज माय फ्रेंड. ठीक आहे ना. झालं इथपर्यंत. आता तुम्हाला एक गोष्ट आवर्जून घ्यायची आहे, तो म्हणजे कॉमा जर तुम्ही घेतला नाही तर ते वाक्य चुकते. तुम्हाला या वाक्यामध्ये जेव्हा आपण उत्तर लिहितो तेव्हा तुम्हाला हे ॲज इट इज हा प्रश्न, हे वाक्य असं लिहून कॉमा घ्यायचा असतो, आणि समोर जे लिहायचं आहे ते जास्त महत्वाचं असतं, नव्हे तेच आपलं उत्तर असतं. ते ओळखायचं आहे किंवा लिहायचं आहे. मग कसं कराल, तर हे वाक्य तुम्हाला मी काय म्हटलं, वाक्य जर ऑफर्मेटिव्ह असलं तर तुम्हाला क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करावं लागेल. जर वाक्य निगेटिव्ह असेल तर तुम्हाला क्वेश्चन टॅग ऑफर्मेटिव्ह म्हणजेच होकारार्थी पॉझिटिव्ह करावं लागेल. इथे बघा, शी इज माय फ्रेंड, शी इज माय फ्रेंड. या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, हा जो इज आहे बघा, सोप्या गोष्टी तुम्हाला सांगून राहिलो मी, नंतर आपण हार्ड गोष्टी पण बघू. इज आहे ना, याला इज लिहायचं, परंतु जेव्हा आपण निगेटिव्ह लिहितो तेव्हा निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन लिहायचं. इथे इझंट, इजचं काय होते, इझंट, शी आहे म्हणून इझंट शी. त्यानंतर क्वेश्चन मार्क लावणं खूप जास्त आवश्यक आहे. तुम्ही जर क्वेश्चन मार्क लावला नाही तर ते वाक्य चुकते. ठीक आहे ना. तुम्ही जर या ठिकाणी इज नॉट शी केलं तरीही क्वेश्चन तुमचं उत्तर चुकते. का बरं, कारण तुम्हाला या ठिकाणी इज नॉट नाही लिहायचं, याचं कॉन्ट्रॅक्शन करायचं, शॉर्टकट लिहायचं आहे, आणि ते फक्त प्रोनाउनच करायचं. या ठिकाणी जर मी या शीच्या ऐवजी असं वाक्य घेतलं असतं, शीतल म्हटलं असतं, शीतल इज वर्किंग, शीतल इज वर्किंग इन डीडीबी, शीतल इज वर्किंग इन डीडीबी, शीतल डीडीबी मध्ये काम करते. याचं क्वेश्चन टॅग करा बरं, याचं उत्तर लिहा बरं. याचं उत्तर, आता हा झाला प्रश्न, तुम्ही उत्तर कसं लिहाल, उत्तर लिहिताना तुम्ही हे वाक्य शीतल इज वर्किंग इन डीडीबी असं लिहाल. त्यानंतर कॉमा लिहिणं खूप जास्त आवश्यक आहे. कॉमा जर लिहिला नाही तर ते वाक्य चुकते. ठीक आहे ना. आणि या ठिकाणी काय करायचं आहे, इज आहे की नाही, इज आहे तर इझंट करा, संपला विषय. इझंट आहे तर आपण इथं इझंट केलं. आता मग मुद्दा आहे, शीतल लिहिलं,
मग इजंट शीतल लिहायचं की इजंट शी लिहायचं? त्याचं उत्तर आहे का? या ठिकाणी तुम्ही जेव्हा असं क्वेश्चन टॅग करता, इजंट लिहिता तेव्हा तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त प्रोनाऊनच लिहायचा आहे, नाऊन लिहायचा नाहीये. ठीक आहे ना? इजंट शीतल केलं तर वाक्य चूक, इजंट शीतल केलं वाक्य चूक, असे ऑप्शन्स पेपरमध्ये येतात, ते तुम्हाला टाळायचे आहे. नाऊन नाही घ्यायचं, प्रोनाऊन घ्यायचा. ठीक आहे ना? म्हणून या ठिकाणी इजंट काय करायचं आहे, इथे लक्ष द्या, इजंट शी करायचं. आता हे उत्तर बरोबर आहे, हे चुकीचं आहे. एक आपण नियम शिकलो. असे तुम्हाला भरपूर नियम शिकायचे आहे या क्वेश्चन टॅग मध्ये. बघा, मी जर म्हटलं असेल दे हॅव परचेस, हे झाले आपले कॉमन वाक्य. ठीक आहे ना? दे हॅव परचेस अ फ्लॅट, त्यांनी एक फ्लॅट परचेस केलेला आहे. ह्याचं क्वेश्चन टॅग करा बरं. कोणी पण करेल, कोणी म्हणेल, काय म्हणेल कोणी क्वेश्चन टॅग करणारा, दे हॅव परचेस अ फ्लॅट. हॅव आहे हेल्पिंग वर्ब, तो काय करेल पटकन या ठिकाणी असं हॅवला कॉन्ट्रॅक्शन करेल, हॅवंट दे करून टाकेल, हॅवंट दे. बरोबर आहे, सोपं आहे. हीच प्रोसेस आहे क्वेश्चन टॅग करायची. दे हॅव परचेस अ फ्लॅट, त्यांनी एक फ्लॅट घेतलेला आहे ना, नाही का? जेव्हा असं म्हणतो आपण त्यांनी एक फ्लॅट घेतलेला आहे, नाही का? तो नाही का, तो आहे हा क्वेश्चन टॅग. आता या ठिकाणी बघा, इथे हे वाक्य कायम लक्षात ठेवा, ऑफर्मेटिव्हचं निगेटिव्ह होतो, निगेटिव्हचं ऑफर्मेटिव्ह होतं, हे डोक्यात कायम ठेवा. दे हॅव परचेस अ फ्लॅट, हॅवंट दे, बरोबर आहे. दे हॅव परचेस अ फ्लॅट, हॅवंट दे, बरोबर आहे. या ठिकाणी जर तुम्ही म्हटलं असतं दे हॅव नॉट परचेस्ड अ फ्लॅट, दे हॅव नॉट परचेस अ फ्लॅट, याचं काय होईल? ऑलरेडी वाक्य जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला फक्त पॉझिटिव्ह शब्द घ्यायचा आहे, पॉझिटिव्ह प्रोनाऊन घ्यायचा आहे फक्त. आणि म्हणून दे हॅव नॉट परचेस अ फ्लॅटचं काय होईल? हॅव दे. घेताय का? या पद्धतीचं घ्यायचं आहे. ठीक आहे ना? हे झालं नॉर्मल. या ठिकाणी लक्षात ठेवा, इथे आपण हॅवच घेतलं, पण जर दुसरा प्रकार आलेला आहे हॅवचा, मी जर म्हटलं असेल दे हॅव माय फ्लॅट, त्यांच्याकडे माझा फ्लॅट आहे, किंवा दे हॅव लॅपटॉप, त्यांच्याकडे लॅपटॉप आहे. आता काय कराल तुम्ही? काय म्हणाल, सर सोपंच आहे, हो हॅव आहे ना, बस इथे हॅवंट लावून टाका, इथे हॅवंट आणि दे लावून टाका, संपला विषय. पण हे इतकं सोपं नसतं मित्रांनो. या ठिकाणी हॅव कशाची भूमिका बजावतो आहे त्यावर डिपेंड आहे. जर मी हेच वाक्य लिहिलं असं मी जर म्हटलं असेल दे हॅव आस्क्ड मी धिस क्वेश्चन, दे हॅव आस्क्ड मी धिस क्वेश्चन, त्यांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे, याचा क्वेश्चन टॅग कसं होईल? हा जो हॅव आहे ना, हा हॅव इथे हेल्पिंग वर्ब म्हणून भूमिका बजावतो आहे. या ठिकाणी आस्क हा मेन वर्ब म्हणून भूमिका बजावतो आहे. हा हेल्पिंग वर्ब जर असेल तरच तुम्हाला इथे हॅवंट लिहिता येणार. हॅवंट तुम्ही काय कराल? हॅवंट दे, वाक्य बरोबर आहे, हॅवंट दे. हॅव आहे, हॅवंट घेतलं, बरोबर आहे. पण हॅव हा हेल्पिंग वर्ब आहे म्हणून तुम्हाला फक्त हॅवंट घ्यायचा आहे. जर तो हॅव मेन वर्ब म्हणून आलेला असेल, दे हॅव माय लॅपटॉप, दे हॅव माय फोन, दे हॅव माय फ्लॅट, या ठिकाणी हा जो हॅव आहे ना, हा हॅव हेल्पिंग वर्ब म्हणून भूमिका बजावत नाहीये, तो आहे मेन वर्ब म्हणून भूमिका बजावत आहे. समजलं ना? आता या ठिकाणी हेल्पिंग वर्ब का बरं नाही? कारण जर तो हेल्पिंग वर्ब असेल तर त्याच्या समोरचा वर्ब लागेल, एक वर्ब लागेल, V3 लागेल. इथे काहीच नाही आहे, म्हणून इथे फक्त हा हॅव मेन वर्ब आहे. ठीक आहे, आणि म्हणून याचं हॅवंट दे न करता डोंट दे होईल. आता डोंट दे कसं होईल, काय होईल, आपण सगळं पाहू समोर, एक गोष्टी पाहू. म्हणून लेक्चर पूर्ण बघा, पॉज करू प्रत्येक वाक्य लिहून ठेवा, सराव करा, आणि जर काही अडचण आली तर मला याच ठिकाणी कमेंटवर विचारा, किंवा तुम्हाला मी माझा नंबर देईल शेवटी, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, माझ्यासोबत चॅटिंग करू शकता. प्रत्यक्ष मी स्वतः चॅटिंग करतो. ज्यांना महाराष्ट्रातील ज्या पोरांना अडचणी असतात ते मला त्या नंबरवर विचारतात.
ठीक आहे ना. मी प्रत्येकांचं उत्तर देतो, थोडंफार वेळ लागतो कारण भरपूर प्रश्नोत्तरांना भरपूर असतात, पण मी प्रत्येकांची उत्तरं देतो, ठीक आहे ना. चलो, आता समजा आणखी काही वाक्य घेतले आपण. मी जर म्हटलं असेल राजू वॉज गोइंग टू टेम्पल विथ हिज गर्लफ्रेंड. काय लागेल? बस जो आहे तोच. वॉज काय होणार या ठिकाणी? वॉजंट. हा झाला मित्रांनो. वॉजंट ही लिहिता की वॉजंट राजू लिहिता? वॉजंट ही लिहायचं, प्रोनाऊनच घ्यायचं, नाऊन घेता येणार नाही, हे कायम लक्षात ठेवा, ठीक आहे ना. मग आता इथे जो आहे समजा मी जर म्हटलं ह्या ठिकाणी असं इज असेल तर आपण असं इजंट घ्यायचं. वाक्यामध्ये वॉज असेल तर वॉजंट घ्यायचं. वाक्यामध्ये हॅव असेल तर हॅवंट किंवा हॅझंट घ्यायचं. ते काळानुसार ते काळानुसार म्हणतो ते त्या सिच्युएशन नुसार आपल्याला लिहिता येतं, ठीक आहे ना. हॅज असेल तर हॅवंट किंवा हॅझंट लिहितो आपण. हॅड असेल तर हॅडंट लिहितो. अशा अनेक गोष्टी आहेत. याला फक्त अपवाद आहे ॲमचा. मी जर म्हटलं असेल आय एम टीचिंग तर मात्र याला असं ॲमंट आय असं लिहिता येत नाही, वाक्य चुकीचं आहे. ॲमंट आय नाही, आरंट आय. इथे तुम्हाला असं आरंट आय लिहायचं असतो, हे बरोबर आहे. आय ॲमचं ॲमंट न करता आरंट करायचं आहे. जर वाक्य निगेटिव्ह असलं, मी जर म्हटलं असेल आय एम नॉट डुईंग दिस, मी हे करत नाहीये, आय एम नॉट डुईंग दिस, तर मात्र या आय एमचं एम आय असं होते. समजलं? आय ॲमंट आय करायचं नाही, हे लिहून घ्या. आरंट आय लिहायचं, ठीक आहे. मग आता हे झाले कॉमन सेंटेन्सेस. आपण असे कॉमन सेंटेन्सेस बरेच पाहू शकतो, बरेच पाहिलेले, ठीक आहे ना. मी जर म्हटलं असेल शी had told me about your plan. ऍक्च्युली हा पास्ट परफेक्ट टेन्स असल्याने एकटं लिहिता येत नाही, पण आपण शिकण्यासाठी किंवा क्वेश्चन टेस्टसाठी वापरू शकतो. शी हॅड टोल्ड मी अबाउट युअर प्लॅन. तिने मला तुमच्या प्लॅन विषयी सांगितलेलं होतं. पास्ट टाइम सांगितलेलं होतं. कसं कराल? संपला विषय. हॅडंट शी लिहा फक्त आपण. इथं पॉझिटिव्ह म्हणून निगेटिव्ह केलं, बस. पॉझिटिव्हचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह इतकंच करायचं आहे आपल्याला, ठीक आहे ना. हे झाले फक्त कॉमन सेंटेन्सेस. आता मात्र प्रत्येक ठिकाणी कॉमन सेंटेन्स लिहिलो असं नाही. तुम्हाला जर त्यांना पातळी वाढवायची असेल, नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला पातळी वाढवायची असेल, तर ते थोडे वेगळे प्रश्न विचारणार. ते कॉम्प्लेक्स सेंटेन्सवर प्रश्न विचारणार, एखाद्या व्हॉइस बदलून तुम्हाला तो वाक्य विचारणार, किंवा असं वाक्य विचारेल ज्या वाक्यामध्ये हेल्पिंग व्हर्बच नाहीये, ठीक आहे ना. मग तिथं थोडंसं जवळ जाते. लेटवाले वाक्य विचारणार, लेट्सवाले वाक्य विचारणार. यामध्येही कठीण प्रकार आहे, तो आपण सर्व प्रकार पाहू, ठीक आहे ना. चलो, आता बघायचं काही उदाहरणं बघा. राज कॅन डू. कॅनचं काय होते? बस कांट, संपला विषय. आपण समोर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स कॅन, कुड, शॉल, शुड, विल, वुड, मे, मस्ट, माइट, याचाही कसं करायचं ते पाहून घेऊ. बस कॅन असेल तर कांट लिहायचा. मी जर म्हटलं असेल शी कॅन विन दिस सिच्युएशन, शी कॅन विन दिस इलेक्शन, कसं कराल? कॅन आहे म्हणून कांट करा. कांट शी. लक्षात ठेवा, कधीही कॅनॉट शी करायचं नाही, कारण क्वेश्चन टॅग हा कॉन्ट्रॅक्शन मध्येच होतो, शॉर्टकट मध्येच होतो, ठीक आहे ना. चलो, आय डू नॉट वरी अबाउट इट, तर डू आय आलं. इट इज पॉसिबल, इजंट इट आलेला आहे. इट इज नॉट माय फॉल्ट, वाक्यच निगेटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होणार.
आय विल डू धिस वर्क शांत आहे. आय विल डू बघा, आय विल किंवा आय शॉल. आता यामधला फरक बघा मित्रांनो, आपण पाहिलेला आहे की आय आणि वी जर असेल तर तुम्हाला शॉल हा हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे, आणि जे ऑल अदर आहे बाकीचे सगळे आहे त्याच्यासाठी तुम्हाला विल घ्यायचा आहे. विल घ्यायचा आहे. आयला आणि वीला आपण शॉल लावतो, बाकी सर्वांना आपण विल लावतो. समजून घ्या. विल आणि शॉल, शॉल आणि विल. आय आय जर इथे आय आहे तर ऑफकोर्स हा आय शॉल आहे. आय शॉल आहे. इंटरनॅशनल लँग्वेज नुसार प्रत्येकांना आपण विल लावतो. आयला पण विल लावतो, वीला पण विल लावतो. पण इंग्लिश ग्रामर जे आहे, ओल्ड इंग्लिश ग्रामर, त्यामधले काही नियम असे इंडियन इंग्लिशला चिकटलेले आहे की ते बदलू शकत नाही. आपण ते स्पर्धा परीक्षांमध्ये वापरतो. शॉल जो आहे हा शॉल आपण वापरतो. इंटरनॅशनल लँग्वेजमध्ये मधून तो गहाळ झालेला आहे, गेलेला आहे. कोणी शॉल वापरत नाही. जसं आपण बऱ्याच शब्द आपण गहाळ करतो, नवीन शब्द ऍड करतो, तसंच इंग्लिशमध्ये दरवर्षी काही शब्द ऍड होतात, काही शब्द जातात. आणि म्हणून लक्ष द्या, आपला शॉल वापरायचाच आहे. शॉल आय आणि विल साठी आपण शॉल वापरतो, बाकी सर्वांना आपण विल वापरतो. पण तुम्हाला सांगतो, यांसाठी सुद्धा विल वापरता येतो, यासाठी सुद्धा शॉल वापरता येतो. ते कसं काय आपण ते एखाद्या लेक्चरमध्ये पाहू समोर. ठीक आहे, चलो. आय एम मॅड फॉर तलाठी एक्झाम. आरंट आय, इथे ॲमंट आय लिहिलं का हो? नाही लिहिलं, कारण आय एमचं आपल्याला आरंट म्हणजे ॲमंट लिहायचं नाही. मी तुम्हाला सांगितलं मागच की ॲमंट लिहायचं नसते, आरंट लिहा. ठीक आहे ना, असा अर्थ. द पोलीस हॅव, द पोलीस हॅव, हॅव आहे, हॅव नंतर V3 पाहायचं आहे काय तर आहे. द पोलीस हॅव कॉट द थीफ. पोलिसांनी चोरांना पकडलं म्हणून या ठिकाणी हॅव लावला आपण. हॅव हा हेल्पिंग वर्ब आहे, हा कॉट हा मेन वर्ब आहे, म्हणजे तो V3 आहे. याचा अर्थ तुम्हाला इथे हॅव वापरता येईल. हॅवंट दे असं म्हणता येईल. प्रश्नही बघा, इट इज सनी. या तुम्हाला असे प्रश्न येणार, तुम्हाला वाक्य लिहायचं नाहीये. हा आपला प्लस पॉइंट आहे. MCQs जे असतात ना, त्यांचा प्रॅक्टिकल विषयामधला हा मोठा पॉइंट आहे. प्रॅक्टिकल विषय म्हणजे कोणते? इंग्लिश आणि मराठी हे झाले प्रॅक्टिकल विषय, 2 विषय. त्याचं तुम्हाला ज्ञान घ्यावंच लागते, ते करावंच लागते. आणि यामध्ये पैकीही मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे ना. आणि म्हणून आणि हे प्रॅक्टिकल असे आहे की आपण हे विषय जगतो, बोलतो दैनंदिन जीवनामध्ये. ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे नीट हे. आता प्रश्न कसे येणार? तुम्हाला लिहायचं नाहीये, फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे, पाहायचं आहे. फोन पहा, लॅपटॉपवर हां एक हे प्रश्न A B इतकंच तुम्हाला लिहायचं आहे फक्त. आणि म्हणून तुमची प्रॅक्टिस खूप चांगली असावी लागते. पाहिल्याबरोबर समजलं पाहिजे. इट इज म्हटलं ना, इजंट इट कुठे आहे पहा, इजंट इट कुठे आहे पहा, संपला विषय. हे पहिल्याबरोबर पटकन समजलं पाहिजे. भरपूर लोकांचे फोन येतात की सर आम्हाला ते क्वेश्चन टॅग तो समजलाच नाही. क्वेश्चन टॅग सोपा आहे, पण जर तो समजलाच नाही, तो समजला नाही, त्याचे प्रकार कसे असतात ते आपण पुढे पाहू. ठीक आहे ना. चलो, नंतर बघा, यू आरंट हर्ड. यू आरंट दिसलं ना, आर यू, संपला विषय. ऑफर्मेटिव्हचं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह, ऑफर्मेटिव्हचं निगेटिव्हचं ऑफर्मेटिव्ह म्हणजेच पॉझिटिव्ह. ठीक आहे, चलो. मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब. जस्ट आपण थोडा वेळापूर्वी जो डिस्कस केला हॅवचा टॉपिक, तो आपण बघू या ठिकाणी. ठीक आहे ना. 2 वाक्य घेतो, वाक्य 2 घ्या. पहा आता, एक हे वाक्य घेतलं आपण. ठीक आहे. आय हॅव अ लॅपटॉप. आय हॅव अ लॅपटॉप. आणि एक वाक्य घेतो आपण, आय हॅव परचेज अ लॅपटॉप. ठीक. आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव परचेस अ लॅपटॉप. आता हा जो हॅव आहे आणि हा जो हॅव आहे, या 2 हॅव मध्ये मुळात फरक कोणता आहे ते बघायचं आपल्याला. ठीक आहे ना. आणि सोपं आहे, काही कठीण नसते. बघा, आय हॅव अ लॅपटॉप, इथे काय, माझ्या जवळ लॅपटॉप आहे. माझ्या जवळ लॅपटॉप आहे. माझ्या जवळ लॅपटॉप आहे. आणि इथे काय, आय हॅव परचेस अ लॅपटॉप, मी एक लॅपटॉप
खरेदी केलेला आहे. मी एक लॅपटॉप खरेदी केलेला आहे, विकत घेतलेला आहे. या ठिकाणी लक्ष द्या, या ठिकाणी या वाक्यामध्ये क्रिया नाही, क्रिया नाही. या वाक्यामध्ये क्रिया आहे, क्रिया आहे. मग ज्या वाक्यामध्ये क्रिया आहे त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग तुम्हाला हा हेल्पिंग वर्ब घेऊन करता येईल. पण जिथे क्रिया नाही आहे, फक्त एक पोझिशन दाखवत आहे, फक्त पोझिशन किंवा एखाद्याचं इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन असल्यानंतर हे लागेल त्याला रूल. पण जेव्हा आपण एखाद्याचं पोझिशन दाखवतो तेव्हा आपल्याला पाहायचं असते की हा काय आहे, हा कशाची भूमिका बजावून राहिला. बघा, हा जो हॅव आहे ना वरच्या वाक्यातला हॅव, आय हॅव लॅपटॉप, हा मेन वर्ब आहे. जसं आपण म्हणतो ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो, ठीक आहे ना. आय गो देअर, मी तिकडे जातो, हा जो प्ले किंवा गो आहे जसा हा वर्ब आहे तसाच एक हॅव सुद्धा वर्ब आहे. हॅव म्हणजे जवळ असणे, खाणे पिणे, एन्जॉय करणे, मस्ती करणे, अनुभवणे काहीतरी गोष्ट. या सर्वांसाठी आपण हॅव वापरतो. हॅव अ सीट, बसा, घ्या बसा, सीट घ्या बसा, यासाठी सुद्धा आपण हॅव वापरतो, ठीक आहे ना. आणि म्हणून हा हॅव काय ठरतो, इथे हॅव हा मेन वर्ब ठरतो, इथे हॅव हा मेन वर्ब ठरतो आणि इथे हॅव हा हेल्पिंग वर्ब ठरतो. मग ज्या ठिकाणी हॅव हेल्पिंग वर्ब आहे त्या ठिकाणी तुम्हाला हाच हॅव घेऊन उत्तर तुमचं बरोबर लिहिता येते. याचं उत्तर कसं येणार, समजा हा प्रश्न आहे, याचं उत्तर कसं येणार, याचं उत्तर आय हॅव परचेस्ड अ लॅपटॉप, आय हॅव परचेस्ड अ लॅपटॉप, त्यानंतर कॉमा द्यायचा आणि हा हेल्पिंग वर्ब आहे की नाही, म्हणून तुम्हाला हा इथे जसाच्या तसा लिहिता येतो. हॅवंट, आय आहे म्हणून आय, हॅवंट आय असं लिहिता येते. हे क्वेश्चन टॅग बरोबर आहे. तो हॅवच घेऊन आपण हॅवंट लिहिला, या हॅवचं हॅवंट केलं आणि क्वेश्चन टॅग केलं, बरोबर आहे. पण जर इथे आपण हॅव लॅपटॉप म्हटलं, इथे हॅव काय आहे, मेन वर्ब आहे, इथे क्रिया आहे का, नाही, क्रिया नाही आहे. याचा अर्थ काय होतो, माझ्या जवळ लॅपटॉप आहे. जवळवालं वाक्य म्हटलं तर काय दाखवतो, ते आहे पोझिशन, पोझिशन. आणि मग यांचं क्वेश्चन टॅग करताना तुम्हाला पाहायचं असते की हे वाक्य कोणत्या टेन्सचं आहे. टेन्स कोणता या वाक्याचा, तर टेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. मी तुम्हाला शिकवलेलं होतं. बघा, समजा आता या ठिकाणी कसं असते, मी जर म्हटलं आय हॅव डन, आय हॅव डन, किंवा पाहता आय हॅव अ बिल, किंवा आय हॅव पेड, आय हॅव पेड अ बिल, मी बिल भरलेलं आहे किंवा माझ्याकडे बिल आहे. मग आता हा जो हॅव आहे हा हॅव काय आहे, मेन वर्ब आहे. आणि हॅव कोणता आहे, हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब का बरं हेल्पिंग वर्ब आहे, कारण इथे पेड मेन वर्ब आहे ना, पेड मेन वर्ब आहे, ठीक आहे ना. हे वाक्य होते प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं. हे वाक्य मात्र सिंपल प्रेझेंट टेन्सचं होते. जरी या ठिकाणी SVO किंवा SV5O हा रूल लागत नसेल, पण तरी तो सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य होतं. का, कारण त्याचं कारण बघा, जेव्हा जेव्हा हेल्पिंग वर्ब हे मेन वर्ब सारखं भूमिका बजावतात तेव्हा तेव्हा ते वाक्य सिंपल टेन्सचे होतात. मग समजा मी जर म्हटलं आय हॅव अ बिल, तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स. या हॅवच्या ऐवजी मी हॅड लिहिलं, आय हॅड अ बिल, तर तो पास्ट टेन्स होऊन जाईल, ठीक आहे ना. सिंपल पास्ट टेन्स, आय हॅड अ बिल, त्याला मग सिंपल पास्ट टेन्सचे नियम लागतील, ठीक आहे ना. आय हॅव अ लॅपटॉप, याचा अर्थ आय हॅव अ लॅपटॉप असं लिहायचं, नंतर कॉमा द्यायचा आणि आता काय लिहायचं आहे बघा, इथे हॅव न लिहिता कोणतं वाक्य आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब कोणते कोणते आहे, तर डू आणि डज. ए ग्रुपचा करता असेल तर आपण डू लावतो, बीचा करता असेल तर आपण डज लावतो आणि मग ते हेल्पिंग वर्ब घेऊन तुम्हाला या वाक्यामधलं क्वेश्चन टॅग करता येतं. आता बघा, आय हॅव अ लॅपटॉप, आता हा आय आहे, आयला काय, आय कुठे आहे, आय हा ए ग्रुपचा करता आहे. आता सर ए ग्रुप काय आहे, बी ग्रुप काय आहे, याचं
याची लिंक तुम्हाला मी खाली देतो डिस्क्रिप्शनला. ए ग्रुप आणि बी ग्रुप याच्यावर एक बंद लेक्चर आहे, युट्यूबलाच आहे, ठीक आहे, ते बघा, आवश्यक आहे ते बघणं, कारण ते बेस आहे पूर्ण चॅप्टरचा, पूर्ण ग्रामरचा, ठीक आहे ना. मग बघा, आय हॅव अ लॅपटॉप. आता माझ्याकडे लॅपटॉप आहे, याचं हॅवंट तर करायचं नाही, कारण कोणतीही क्रिया झालेली नाहीये, फक्त दाखवलं एक पोझिशन. आणि म्हणून या ठिकाणी डोंट. आता आय कुठे आहे? आय इथे आहे, आय डू लागेल म्हणून डू लिहायचं. पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह करा, डोंट. इथे आय लिहा, डोंट आय. कसं आलं? डोंट आय असं आलं. म्हणजे आय हॅव अ लॅपटॉप, डोंट आय. तुम्ही हॅवंट आय नका लिहू. ते हॅवंट आय जे आहे ना, ते ऑप्शन मध्ये असेलच, ते ऑप्शन मध्ये कुठेतरी असेलच, पण त्याला विसरून जाऊ नका, त्याला भुलू नका. आपलं उत्तर हे करेक्ट आहे, समजलं ना. जसं आपण अनेकदा पाहतो बघा, मी जर म्हटलं असेल ही इज प्लेइंग, ही इज प्लेइंग, याचं क्वेश्चन टॅग कोणी पण करेल. ही इज प्लेइंग करा बरं, ही इज प्लेइंग, बस. इजंट ही, तुम्ही असं कराल, इजंट ही. ही इज प्लेइंग, इजंट ही, हे तुम्ही कराल. पण जर मी म्हटलं असेल या ठिकाणी ही प्लेज, ही प्लेज, या वाक्याचं क्वेश्चन टॅग करा. काय कराल? ही प्लेज, तो खेळतो. ही प्लेज, तो खेळतो. तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे माहित आहे, इज आय इजंट लिहा, हे माहित आहे, पण सर आम्हाला फक्त हे माहित नाहीये ही प्लेजचं कसं करायचं. म्हणून म्हणतो तुम्हाला आधी हे टेन्स कोणता आहे बघा, या वाक्यात टेन्स कोणता आहे तो बघा. मी जर एखाद्या वेळेस असं म्हटलं ही प्लेड, तर इथे पण हेल्पिंग वर्ब नाही आहे, मग टेन्स बघायचा. तर ही प्लेज, तो V5 आहे, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे ते. ही प्लेज हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये दोन हेल्पिंग वर्ब आहे. ए ग्रुपच्या कर्त्याला डू, बी च्या कर्त्याला डज, संपला विषय. मग करा बरं आता, ही प्लेज, तो खेळतो. ही प्लेज, तो खेळतो. निगेटिव्ह करा बरं, बस. सॉरी, क्वेश्चन टॅग करा बरं. ही प्लेज, ही प्लेज, कॉमा लिहा, कॉमा लिहा आणि समजून घ्या टेन्स कोणता आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. ही ला कोणता लागेल हेल्पिंग वर्ब, डू की डज. ही हा करता बी ग्रुपचा आहे म्हणून त्याला डज लागेल, आणि म्हणून तुम्हाला इथे घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, डज. डज. पण डज घेताना एक लक्षात ठेवा, ऑप्शन मध्ये डझंट सुद्धा राहील, डज सुद्धा राहील. तर वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह घ्या, डझंट करा. डझंट, डझंट, ही डझंट, ही प्लेज, डझंट ही प्लेज, डझंट ही, असं लिहा. सोपं आहे ना, सोपं आहे. आपल्याला वाक्यामध्ये जर एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड शब्द लिहिलेला आहे, कॅन, कुड, शॉल, शुड लिहिलेला आहे, तर या शब्दांचं क्वेश्चन टॅग करणे सोपं आहे. जे आहे त्यालाच आपण क्वेश्चन टॅग करतो. पण असे प्रश्न येऊ शकतात, येतात, की ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हेल्पिंग वर्ब नाही आहे, तो तुम्हाला तयार करावा लागतो, ठीक आहे ना. आणि तो नेहमी सिंपल टेन्स मध्येच लागतो. बघा आता हा सिंपल पास्ट टेन्स आहे, ही प्लेड, याचं काय कराल, हा पास्ट टेन्स आहे. पास्ट मध्ये कोणता हेल्पिंग वर्ब आहे मग, तर डीड नावाचा हेल्पिंग वर्ब आहे. चाहे करता ए ग्रुपचा असो की बी ग्रुपचा असो, डीडच लागेल तुम्हाला. आणि म्हणून ही प्लेड, याचं क्वेश्चन टॅग काय होईल, ही प्लेड, ही प्लेड, वाक्य ऍज लिहायचं आहे. मग लिहायचं आपल्याला हेल्पिंग वर्ब. मग प्लेड दाखवतो सिंपल पास्ट टेन्स, त्यामध्ये डीड हेल्पिंग वर्ब आहे. मग लिहिला डीड, वाक्य पॉझिटिव्ह आहे, मग लिहायचं निगेटिव्ह, डिंट. डिंट ही, समजलं का. ही प्लेड, डिंट ही, असं लिहा. समजलं ना. म्हणजे काय, तुम्हाला काय सांगायचं मला, की जर समजा असे मेन वर्ब आले, ते हेल्पिंग, जसे हेल्पिंग वर्ब आले की जे मेन वर्ब म्हणून काम करत आहे. मी जर म्हटलं ही हॅड, ही हॅड, ही हॅड अ वे, त्याच्याकडे एक मार्ग होता. ही हॅड अ वे, त्याच्याकडे एक मार्ग होता. याचा कसं करा क्वेश्चन टॅग, बस. निगेटिव्ह हॅड आहे ना, तर हॅडंट ही, बरोबर आहे, बरोबर आहे का सर. हॅड ॲज हॅडंट लिहिलं, पुन्हा आपण तिकडेच चाललो. बघा ही हॅड आहे,
हॅड हा कशाची भूमिका बजावतो आहे ते बघायचं. हॅव, हॅज, हॅड, शॉल हॅव, विल हॅव यानंतर जर एखादं V3 आलं असेल तरच तो मेन हेल्पिंग वर्ब म्हणून भूमिका बजावतो. मी जर म्हटलं असेल की ही हॅड फाउंड अ वे, त्याने एक मार्ग शोधलेला होता, तर मग हॅडंट ही लागेल. इथे हॅडंट ही नाही लागणार. इथे ही हॅड अ वे, मी जर म्हटलं असेल ही हॅज अ वे, त्याच्याकडे एक मार्ग आहे. याचं पास्ट काय होते? ही हॅड अ वे, त्याच्याकडे एक मार्ग होता. मग जर आपण इथे आहे म्हटलं, हॅज म्हटलं, तर हा हॅज काय दाखवतो? कोणता टेन्स दाखवतो? डायरेक्ट तुम्ही हॅजंट लिहितं का या ठिकाणी? नाही, चुकेल ते. डायरेक्ट हॅजंट लिहू नका, कारण ते वाक्य प्रेझेंट सिम्पलचं आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे ते. त्यात डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब आहे आणि म्हणून डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब आहे. ए ग्रुपच्या कर्त्याला डू, बीच्या कर्त्याला डज, ही ह्या करता बीचा आहे आणि म्हणून त्याला काय लागेल? डज. डझंट ही. समजलं? म्हणजे मी जर म्हटलं असेल ही हॅज अ वे, त्याच्याकडे एक मार्ग होता. डझंट ही आहे, हॅज आहे, प्रेझेंट टेन्स आहे म्हणून डझंट लिहिला आपण. इथे ही हॅड अ वे, हॅड पास्ट टेन्स आहे आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी डीड हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. चाहे करता कोणताही ग्रुपचा असो, पण तुम्हाला डीड लावणं आवश्यक आहे. ही हॅड अ वे, डीडंट ही. काय करायचं आहे? डिडंट ही हॅड अ वे, डिडंट ही असा अर्थ घ्यायचा. ठीक आहे ना? बघा, ही हॅड अ वे, याच पद्धतीने तुम्हाला शिकायचं आहे मित्रांनो. मी जर म्हटलं असेल आय हॅव अ बॉल, माझ्याकडे एक बॉल आहे आणि ही हॅड अ बॅट लिहा, त्याच्याकडे एक बॅट होती. ठीक आहे ना? मग आता बघा, आय हॅव अ बॉल, ही हॅड अ बॅट. काय करावं याचा क्वेश्चन टॅग? इथे हॅव किंवा हॅड हेल्पिंग वर्ब नाही आहे, ते मेन वर्ब आहे. जर ते हेल्पिंग वर्ब राहिले असते तर समोर तुम्हाला V3 आलं असतं, V3 कुठेतरी दिसलं असतं, पण ते दिसत नाहीये. ते सिंपल टेन्सेस आहे मित्रांनो. इथे हॅव जो आहे किंवा हा हॅड जो आहे हा मेन वर्बची भूमिका बजावतो आहे. आणि मग जेव्हा असे हेल्पिंग वर्ब मेन वर्ब म्हणून भूमिका बजावतात तेव्हा काय करायचं? तेव्हा तुम्हाला टेन्स बघायचा असतो. आय हॅव अ बॉल हा टेन्स प्रेझेंट सिंपल टेन्स आहे. आय हॅड अ बॉल हा टेन्स प्रेझेंट पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आहे. म्हणून तुम्हाला इथे डीडचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला डू किंवा डज चा वापर करायचा. आय आहे म्हणून डू वापरायचा. इथे ही आहे, एकच आहे म्हणून तुम्हाला डीड वापरावं लागेल. समजलं ना? कसं लिहायचं मग? आय हॅव अ बॉल, डोंट आय, डू नॉट आय घ्यायचं नाही, बस डोंट आयच लावायचं. इथे ही हॅड अ बॅट, इथे मात्र हॅडंट लावायचं नाही. काय लावायचा? कॉमा लिहून डीड लावायचा, त्याचं कॉन्ट्रॅक्शन करायचं. डिंट ही असं लिहायचं आहे आणि ते सोपं आहे, काही कठीण नसते. नंतर बघा, धिस किंवा दॅट यांनी जर वाक्याची सुरुवात झाली तर काय करायचं? धिस किंवा दॅट. बघा आता, धिस मी जर म्हटलं असेल धिस इज माय ऑफिस, हे माझं ऑफिस आहे. आता या दोन गोष्टी आहे. ठीक आहे ना? एक हे निर्जीव वस्तू आहे. किंवा मी जर म्हटलं असेल धिस इज माय बॉस, आता दोन गोष्टी आहे. फरक बघा कोणता आहे? इथे ऑफिस, इथे बॉस. ऑफिस हा निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे आणि बॉस हा सजीव आहे, लिव्हिंग थिंग आहे. ठीक आहे ना? मग जर तो सजीव म्हटल्यापेक्षा तो बॉस आहे, तो व्यक्ती आहे, तो पुरुष आहे किंवा स्त्री आहे. ठीक आहे ना? अशा वेळेस हे ऑफिस जर असेल किंवा कोणता प्राणी वगैरे असेल, पुरुष सोडून नसेल, त्यांच्यासाठी तुम्हाला इट लावायचं आहे. आणि बॉस असेल, व्यक्ती असेल, तर तुम्हाला इथे ही किंवा शी किंवा ही लिहायचं आहे. इथे लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे? मग आता मी म्हटलं दिस इज माय ऑफिस, काय कराल? क्वेश्चन टॅग काय होईल? इज आहे ना? इजंट धिस लागेल का? तर धिस नाही लावायचं, इजंट इट करायचं. इजंट इट क्वेश्चन मार्क देणं आवश्यक आहे, त्याशिवाय तो क्वेश्चन टॅग पूर्ण होत नाही. ठीक आहे ना? दिस इज माय ऑफिस,
इजंट इट या कॉम्याच्या ऐवजी जर तुम्ही फुल स्टॉप लिहिला तर वाक्य चुकते. आणि आयडेंटिफाय द करेक्ट क्वेश्चन टॅग, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स, आयडेंटिफाय द करेक्ट क्वेश्चन असं येऊ शकते. आणि त्यात तुम्हाला असं इथे फुल स्टॉप देऊन ते वाक्य कसं आहे, चुकीचं की बरोबर, ते विचारलं जाऊ शकते. ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे मित्रांनो की इथे तुम्हाला फक्त कॉमाच द्यायचा आहे, फुल स्टॉप द्यायचा नाही. ठीक आहे ना. दिस इज माय ऑफिस, तर इजंट बघा, इज आहे म्हणून इजंट, इजंट धिसच्या ऐवजी इट करायचं, धिस नाही लिहायचं. पण समजा बॉस असेल, व्यक्ती असेल, तर मग मी जर म्हटलं दिस इज माय बॉस, तर मग तुम्हाला काय लिहावं लागेल, आता इज आहे तर इज लिहावंच लागेल, तर कंपल्सरीच आहे. इजंट तर धिस नाही लिहायचं, इजंट, इजंट ही किंवा इजंट शी लिहायचं. जर समोरचा पुरुष असेल तर इजंट ही लिहायचं, स्त्री असेल तर इजंट शी लिहायचं, संपला विषय. ठीक आहे ना. सोपा आहे, काही कठीण नाही आहे. आता बघा अशाच अनेक गोष्टी आहेत. दिस इज अ वॉच, इजंट इट. दिस इज अ गार्ड, इजंट ही किंवा शी. वॉच हे निर्जीव आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे, म्हणून आपण त्याला नॉन लिव्हिंग थिंग आहे म्हणून त्याला आपण इट लिहिलं. आता हा जो गार्ड आहे, सुरक्षा रक्षक, तर तो गार्ड आहे, तो व्यक्ती आहे, तो पुरुष किंवा स्त्री आहे, आणि म्हणून तुम्हाला इथे ही किंवा शी लिहावं लागेल. त्याचप्रमाणे दीज आणि दोज असेल तर, दीज असेल तर तुम्हाला दे लिहावं लागेल, दोजला पण दे लिहावं लागेल. आर आहे म्हणून आरंट केलं, वेअर आहे म्हणून वेअर केलं. वेअर नॉट आहे, ऍक्च्युली निगेटिव्ह आहे, म्हणून तुम्हाला तिथं पॉझिटिव्ह लिहावं लागलं. समजलं ना. सोप्या गोष्टी असते या, काही कठीण गोष्ट नसते. जर मी ऑल वापरला आपल्या शब्दामध्ये, बघा आता समोर आपण टॉपिक एक एक पाहून राहिलो, एक एक टॉपिक आपण समोर सरकत चाललो. ठीक आहे ना. मी जर म्हटलं असेल ऑल ऑफ यू आर मॅड, तुमच्यापैकी सर्वजण मॅड आहे, याचं क्वेश्चन टॅग करा बरं. याचं काय क्वेश्चन टॅग, ऑल ऑफ यू आर आहे ना, आर, तर आरचं आरंट घ्यायचं, आरंट यू, आरंट यू. ऑल आहे, ऑल आहे, तर आपण आरंट ऑल घेतलं का, आरंट ऑल नाही घ्यायचं. हट, हे आरंट ऑल चुकीचं आहे. आरंट ऑल तुम्हाला हे वाक्य चुकीचं ठरणार आहे. काय करायचं, ऑल ऑफ यू आर मॅड, आरंट यू. ठीक आहे ना. या पद्धतीचं मी जर म्हटलं असेल ऑल आर कमिंग, ऑल आर कमिंग, ऑल आर कमिंग, सगळे येत आहे, मग काय करायचं, असं आरंट ऑल करायचं का, इथे पण आरंट ऑल करून चालते का, तर नाही. आरंट दे, काय करायचं तुम्हाला या ठिकाणी, आरंट दे, ऑल आर कमिंग, आरंट दे, असं ऑल आरंट ऑल नाही करायचं, आरंट दे. ऑल म्हणजे सगळे झाले, सगळेच म्हणजे अनेक वचनी आहे. ठीक आहे ना. असा अर्थ ऑल वेअर डुईंग, किंवा ऑल फ्रेंड्स वेअर डुईंग देअर वर्क, ऑल वेअर डुईंग धिस वर्क, सगळेजण हे काम करत होते. काय येणार, तर वेअर आहे ना, वेअरंट दे. इथे कधी तुम्हाला ऑल घ्यायचं नाही आहे. ठीक आहे ना. प्रोनाउनच घ्यायचा आहे. मग लेट किंवा लेट्स, बघा आता यांची व्याख्या आधी बघून घ्या. लेट किंवा लेट्स, इथे आपण लेट बघू, इथे आपण लेट्स बघू, लेट्स. ठीक आहे. बघा आता लेट मी गो, मला जाऊ द्या, लेट मी गो, मला जाऊ द्या. मी जर म्हटलं असेल लेट मी डू इट, मला हे करू द्या, मला हे करू द्या. मी जर म्हटलं असेल लेट हर कम, तिला येऊ द्या, तिला येऊ द्या, कर्त्याला एखादं काम करू द्या, म्हणजे आपण लेट लावतो. लेट देम वॉक, त्यांना चालू द्या, फिरू द्या. समजलं ना. मग यांचं क्वेश्चन टॅग कसं होणार, सोपं आहे. मी जर म्हटलं तुम्हाला मला बोलू द्या, समजा आपण दोघं बोलून राहिलो, तुमचा आवाज वाढला, माझा आवाज वाढला, मी काय म्हणेल, मला बोलू द्या, मला आधी बोलू द्या, मला आधी बोलू द्या, मला आधी बोलू द्या. लेट मी टॉक फर्स्ट, मला पहिले बोलू द्या. लेट मी टॉक, मला बोलू द्या. सांगा मग मला कोण बोलू देईल, तुम्ही. आणि म्हणून यू घ्यायचं, यू. लेट मी टॉक, विल यू,
समजलं ना? लेट मी डू इट, मला हे करू द्या. मला कोण करू देईल? तुम्ही करू द्याल. आणि म्हणून विल यू. बाकीचे नियम सारखेच आहे, कॉमा कॉमा पाहिजेच, फुलस्टॉप नाही पाहिजे. लेट हर कम, तिला येऊ द्या. तिला कोण येऊ देईल? तुम्ही येऊ द्याल. आणि म्हणून विल यू. लेट हिम कम, त्याला येऊ द्या. लेट हिम गो, त्याला जाऊ द्या. लेट हिम स्लीप, त्याला झोपू द्या. कोण झोपू देईल? तुम्ही झोपू द्याल, कारण मी तुमच्यासोबत बोलतो आहे. ठीक आहे ना? लेट देम वॉक, त्यांना चालू द्या. लेट देम वॉक. विल यूज लागेल प्रत्येकांसाठी. आपल्याला या ठिकाणी विल यूज लावावं लागेल. विल यू संपला विषय. लिहून ठेवा, डोक्यात फिट बसवा, पण त्याचं कारण सुद्धा फिट बसवा. असं पोपट पंच नका करू की हा लेट आला की विल यू लिहायचा, लेट्स आला की शॉल विल लिहायचा. हे चूक. पोपट पंची करायची नाही, टॉपिक समजून घ्यायचा. मी जर म्हटलं तुम्हाला की मला बोलू द्या, मला कोण बोलू देईल? हो, मला तुम्ही बोलू द्याल. आणि म्हणून मी लेट विल यू बोलतो ना, असा अर्थ. पण लेट्स जी आहे, लेट्स ठीक आहे ना? हा लेट आणि हा लेट्स. ठीक आहे ना? आता मी जर म्हटलं असेल लेट्स गो, चला जाऊया, याचा अर्थ काय होतो? चला जाऊया. लेट्स डू, चला करूया. लेट्स डू इट, चला करूया. लेट्स वॉच मूवी, चला मूवी पाहूया. किंवा लेट्स रन, चला धावूया. आता मला सांगा, आपण आपला एक ग्रुप आहे आणि मी ग्रुपला म्हटलं चला चहा प्यायला जाऊ. लेट्स गो टू हॅव टी, चला चहा प्यायला जाऊ. मग त्या चहा प्यायला जाणाऱ्यांमध्ये कोण कोण राहील? माझे मित्र तर आहेच, सोबत मी सुद्धा राहील. मी जर म्हटलं लेट्स डू, चला हे करूया, तर कोण कोण काम करेल? मित्र तर करणारच आहे, पण मी पण करणारच आहे. लेट्स वॉच मूवी, चला मूवी पाहू, कोण कोण पाहणार आहे? मित्र तर पाहणारच आहे, पण मीही पाहणार आहे. मग या सर्वांमध्ये, या वाक्यांमध्ये माझंही इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि म्हणून तुम्हाला लिहायचं आहे शॉल वी. याचं क्वेश्चन तुम्हाला लिहायचं आहे शॉल वी. प्रत्येकांचं. लेट्स गो, शॉल वी, कारण त्यामध्ये मी पण आहे. लेट्स डू इट, चला हे करूया, शॉल वी, कारण त्यामध्ये मी आहे ना. इथे मी नव्हतो, इथे मी तुम्हाला म्हटलं की मला बोलू द्या. वाक्यात मी नाही आहे, तुमच्यासोबत मी नाही आहे. म्हणून विल ला यू लागला, शॉलला वी लागला. बघा तुम्हाला मी काय म्हटलं मगाशी, जरी इंटरनॅशनल लँग्वेज मधून शॉल हा गहाळ झालेला असेल तरीही तुम्हाला वी आणि आय सोबत शॉल घ्यावा लागतो मित्रांनो. आणि इथे विल यू सोबत तुम्हाला विल घ्यावा लागतो. इथे अशा वेळेस ते आपल्याला मदत करतो, तो नियम मदत करतो. ठीक आहे ना? लेट्स डू, चला जाऊया, लेट्स डू, तर काय होणार? शॉल वी. लेट्स वॉच, शॉल वी. लेट्स रन, शॉल वी. प्रत्येकांमध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट आहे, म्हणून मी वी वापरला, शॉल वापरला. वी सोबत मला शॉल घ्यावं लागलं. इथे तुम्ही काम मला करू द्याल, समोर त्याच्यावर बोलून मी तो यू आहे, म्हणून तुम्हाला इथे विल घ्यावं लागलं. लक्षात ठेवा कायम. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स पाहत असतो. टाइप्स ऑफ सेंटेन्स नावाचा एक चॅप्टर असते. याचा अर्थ हे 4 टाइप्स असतात. असर्टिव्ह सेंटेन्स पहिला असतो, असर्टिव्ह सेंटेन्स दुसरा असतो, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तिसरा असतो हा इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे की नाही. नंतर आहे एक एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, ह्याचा एक भाग असतो ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे ना. यापैकी आता हे जाऊ द्या, आपण नंतर पाहू आपण. हा जो आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स, याच इथे घ्या इम्परेटिव्ह सेंटेन्स. याचा अर्थ काय होतो? वर्बच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात झाली, म्हणजे मी जर म्हटलं असेल गो देर, गो नुसता गो जरी म्हटलं ना तरी ते एक वाक्य होते, कारण तो वर्ब आहे. वर्बच्या पहिल्या रूपाने वाक्याची सुरुवात होतेच. ठीक आहे ना. आणि म्हणून गो म्हटलं तर हे सुद्धा वाक्य झालं. गो देअर म्हटलं हे सुद्धा वाक्य झालं. गो देअर विथ युअर फ्रेंड्स म्हटलं हे सुद्धा वाक्य झालं. वाक्य तिकडे तुम्ही कितीही लांबवू शकता. मेन मुद्दा असतो गोचा, वर्बचा. वर्बच्या पहिल्या रूपाने सुरुवात झाली. मी जर म्हटलं असेल ओपन युअर बुक, तुमचं पुस्तक ओपन करा, ओपन युअर बुक. मी जर म्हटलं असेल क्लोज द विंडो,
क्लोज द विंडो, विंडो क्लोज करा. मी जर म्हटलं असेल की शट द डोअर, शट द डोअर, डोअर शट करा, बंद करा. ठीक आहे. मी जर म्हटलं असेल की क्लोज द विंडो, क्लोज द विंडो म्हटलो, शटर विंडो, विंडो बंद करा. मी जर म्हटलं असेल की रन फास्ट, रन फास्ट, रन फास्ट, डू इट, डू इट, बाय इट, हे विकत घ्या, बाय इट, काय म्हणा ना. वरच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात तुम्ही केली असेल तर तो काय होतो, इम्परेटिव्ह सेंटेन्स होतो. ओपन, क्लोज, शट, क्लोज, रन, डू, बाय, गो. काय झालं, हे वाक्य झाले इम्परेटिव्ह सेंटेन्सचे, आज्ञार्थी वाक्यांचे वाक्य झालं ते. आणि या सर्वांचा क्वेश्चन टॅग काय होतो, विल यू, विल यू. बस संपला विषय. लिहून घ्या, हे महत्वाचं आहे. कारण जर वरच्या पहिल्या रूपाने वाक्याची सुरुवात झाली असेल तर तो इम्परेटिव्ह सेंटेन्स होतो आणि इम्परेटिव्ह सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग विल यू होतो. ठीक आहे. जर एखाद्याला आपण खडसावलं असेल, यूज युअर माइंड, यूज युअर ओन माइंड, तुझा माइंड वापर, कांट यू, तर फक्त अशा एक्सेप्शनल ठिकाणी तुम्हाला कांट यू किंवा ओंट यू असं लिहिता येते. ओंट यू असं लिहिता येते. कांट यू, ओंट यू. तुम्ही जर मला लहान लहान सर ए नंतर काय येते, हो ए नंतर बी येते, हे एकदम सिली प्रश्न विचारलेत. मी काय म्हणेल, यूज युअर ओन माइंड. मी तुम्हाला रागावून सांगेल, यूज युअर ओन माइंड. तुम्हाला माहित नाही का? मी त्याला खडसावलं. यूजने जरी वाक्याची सुरुवात केली, वरच्या पहिल्या रूपाने जरी मी वाक्याची सुरुवात केली, तरीही तो मात्र त्याला मी खडसावलं, म्हणून त्याला मला कांट यू किंवा ओंट यू म्हणावं लागेल, विल यू म्हणावं लागणार नाही. पण जर मी नुसतं फक्त एक साधारण इम्पॉर्टंट सेंटेन्स घेतलं, मी जर म्हटलं असेल ओपन युअर शॉप, ओपन युअर शॉप, तुमचं शॉप ओपन करा. ईट दीज मँगोज, ईट दीज मँगोज. ड्रिंक, मी जर म्हटलं असेल ड्रिंक धिस टी, हा चहा पी. मी जर म्हटलं असेल स्लीप, स्लीप. म्हणजे वरच्या पहिल्या रूपाने जर मी वाक्याची सुरुवात केली, असे प्रश्न येत आहे. ठीक आहे ना, पेपरला लक्ष द्या. जर वरच्या पहिल्या रूपाने जर मी वाक्याची सुरुवात केली असेल तर तुम्हाला या सर्वांचं क्वेश्चन टॅग विल यू ने घ्यावं लागेल, विल यूज करावं लागेल. समजून घ्या, विल यू. लिसन केअरफुली. विल यू म्हणजे कोण लिसन करणार आहे, तुम्ही, म्हणून विल यू लिहिलं आपण. ठीक आहे ना, समजून घ्या. मी जर म्हटलं असेल रिस्पेक्ट, रिस्पेक्ट अदर्स, विल यू. मी जर म्हटलं असेल फाइंड युअर आन्सर, विल यू. लाफ लाऊडली, विल यू. बस वरच्या पहिल्या रूपाने जर वाक्याची सुरुवात केली तर तो इम्परेटिव्ह सेंटेन्स होतो. इम्परेटिव्ह सेंटेन्सचं क्वेश्चन टॅग हा विल यू होतो. समजून घ्या. ठीक आहे. मग बडी, वन किंवा थिंग. आता आपण ए ग्रुपचा करता पाहिला, बीचा करता पाहिला. या ए ग्रुपमध्ये काय काय आहे, आय, वी, यू, दे आणि इथे प्लुरल नेम आहे. इथे ही, शी, इट आणि सिंग्युलर नेम आहे. इथे मात्र बडी, वन आणि थिंग मी हे तुम्हाला आवर्जून शिकवलेलं होतं. इथे मग आहे ऑल, मेनी, सम, फ्यू. ठीक आहे ना. इथे बडी, वन, थिंग म्हणजे एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग, नोबडी, नो वन, नथिंग, समबडी, समवन, समथिंग, एनीबडी, एनीवन, एनीथिंग असंही आहे की नाही. आता या ठिकाणी बघा, ए ग्रुपचे करते हे सगळे, बीचे करते हे सगळे. ठीक आहे ना. मग आता जेव्हा समजा आता या ठिकाणी या पद्धतीने येत असेल हे, तर हे सर्व एकाच घरात आहे. समजून घ्या, हे सर्व एकाच घरात आहे. एकाच बापाचे हे 3 मुलं आहे. ठीक आहे. पण आता यांच्यातही आपण एक वेगळी फूट पाडू शकतो. इथे थिंगला आपण वेगळं ठेवू शकतो आणि बडी किंवा वनला आपण वेगळं करू शकतो. ते पहा कसं. मी जर म्हटलं असेल बघा बडी, बघा एव्हरीबडी, एव्हरीबडी, एव्हरीबडी इज कमिंग आणि ऑल आर कमिंग. आता ऑल जर म्हटलं मी, ऑल आर कमिंग,
सगळे येत आहे, सर्वजण येत आहे, तर या ठिकाणी काय लागेल, आरंट दे. त्या पद्धतीनं एव्हरीबडी इज ला, एव्हरीबडीला इज लागलं, बघा फरक बघा, इथं बी ला इज लागेल ना आणि ए ला आर लागेल. हा, एव्हरीच्या त्याला आर लागेल, बीच्या प्रत्येक इज लागेल. ही इज, शी इज, इट इज, राजू इज. तसंच एव्हरीबडी इज, एव्हरीवन इज, एव्हरीथिंग इज. ठीक आहे. पण या बडी किंवा वनला आपल्याला असं दे लावावं लागतं आणि थिंग साठी आपल्याला इट घ्यावं लागतं. बस इतका फरक यामध्ये पडतो. बघा कसं आहे. मी जर म्हटलं असेल एव्हरीबडी इज कमिंग, तर या ठिकाणी तुम्हाला ऑल आर कमिंग, तरी आपण आर इथे आरंट घेतलं, पण ऑलच्या ऐवजी आपण दे लिहिला. हा, इथे जर मी म्हटलं एव्हरीबडी इज कमिंग, इथे आपण एव्हरीबडीला इज लावला, एव्हरीबडीला इज लावला. बघा इथे ऑल आहे, ऑलला आपण आर लिहितो, पण एव्हरीबडीला आपण इज लिहितो. ठीक आहे ना. एव्हरीबडीला आपण इज लिहिला, ऑलला आपण आर लिहिला, पण क्वेश्चन टॅग करताना याचं काय होते बघा, एव्हरीबडी इज कमिंग. आता मात्र एव्हरीबडीसाठी काय वापरतो बघा, एव्हरीबडी असो की एव्हरीवन असो, आपल्याला दे वापरायचा आहे. हा, दे वापरायचा आहे. आणि दे साठी मग इथे तुम्हाला इज लावता काय, कार लावता, आर. म्हणून इथे इज असून सुद्धा तुम्हाला इथे आर लावावा लागतो. एव्हरीबडी इज कमिंग, आर दे. पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करा, आरंट दे, आरंट दे. असे प्रश्न तुम्हाला पेपरला येतात. तुम्हाला वाटते सर आपण तर शिकलो की इज आहे ते इजंट लावा, पण तुम्ही असे नसायला शिकले. ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीनं शिकायचं आहे. नुसतं इज आहे किंवा आर आहे म्हणून इज किंवा आर लिहू नका. तुम्हाला बघायचं आहे इथे एव्हरीबडी इज आहे, तुम्हाला इथे आर लिहायचं, आरंट करायचं आहे. इथे ऑल आर आहे तर इथे आरंट लिहायचं आहे, पण ऑलच्या ऐवजी इथे दे लिहायचं आणि एव्हरीबडीच्या ऐवजी इथे दे लिहायचं. दे आहे, एव्हरीबडी किंवा एव्हरीवनला आपल्याला दे घ्यायचं आहे, म्हणून दे नुसार इथे तुम्हाला आरंट घ्यायचं आहे. बस संपला विषय. इज आहे म्हणून बिलकुल डोळ्यावर पट्टी टाकून इज लिहू नका. इथे पोरं मार खातात आणि म्हणून निकाल लागत नाही. आपण म्हणतो की मी इतके लेक्चर बघितले, तितके लेक्चर बघितले, हा कोर्स केला, तो कोर्स केला, ही बॅच केली, ती बॅच केली, हे पुस्तक वाचलं, पण सर उत्तर का नाही येत, तर असा बेसिक मधून झोल असतो. ठीक आहे. चलो बघा, तुम्हाला या गोष्टी करायच्या मित्रांनो. एव्हरीबडी, एव्हरीवन. मी जर म्हटलं असेल एव्हरीवन, एव्हरीवन इज डुईंग देअर जॉब, देअर जॉब. बघा इज आहे ना, तरी हिज किंवा हर नाही आलं. एव्हरीबडी, एव्हरीवन आहे तरी देअर आलं. हा, एव्हरीबडी इज डुईंग देअर जॉब. काय लागेल सांगा, काय होईल क्वेश्चन टॅग. आपल्याला दे वापरायचा आहे कारण तो एव्हरीबडी आहे की नाही. एव्हरीबडी, एव्हरीवन. बघा ही जे आहे बडी वन, एव्हरीबडी, एव्हरीवन, नो बडी, नो वन, समबडी, समवन, एनीबडी, एनीवन. तुम्हाला इथे दे वापरायचा आहे यासाठी. आणि थिंग असेल तर इट वापरायचा आहे. आणि मग दे असेल तर इथे आर लावा, इट असेल तर इथे इज लावा. हा, पास्ट असेल तर वॉज लावा, इथे वर लावा. इथे इज हॅज इट असेल, हॅव दे असेल. ठीक आहे ना, असा अर्थ. म्हणून बघा एव्हरीवन इज डुईंग देअर जॉब, तर दे लावायचं आहे आणि दे आहे म्हणून इथे आर घ्यायचा आहे. आरंट दे, आरंट दे. इज आहे म्हणून इज लावायचा नाही. समजून घ्या. मग काही शब्द असे असतात मित्रांनो, बरं हे राहिलं, दे थिंग राहिलं, थिंग, थिंगसाठी इट लावायचं आहे. मी जर म्हटलं असेल एव्हरीथिंग, एव्हरीथिंग इज गुड, काय कराल, इट घ्या, इट, इट घ्यायचं आहे. इट सारखंच इथे इजंट घ्यायचं आहे. इज, इटला इज लागेल, इजंट इट. एव्हरीथिंग इज गुड, इजंट इट. ते सोपंच आहे. नथिंग इज गुड, इज इट, असं. आता बघा काही शब्द निगेटिव्ह असतात. हे नो, नॉट, नन, नेव्हर, नोबडी, नथिंग, नो वन, फ्यू, लिटिल, सेल्डम, रेअरली, बेअरली, स्कार्सली, हार्डली, मेडली, बेअरली, नायदर. हे शब्दच निगेटिव्ह आहे. शब्द निगेटिव्ह म्हणजे वाक्य निगेटिव्ह. आणि मग वाक्य निगेटिव्ह तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होतो. जसं आपण म्हटलं ही इज नॉट कमिंग, तो येत नाही आहे, याचं क्वेश्चन टॅग काय होईल, इज ही, इज ही. इथे तुम्हाला इजंट नाही लावायचं
का बरं? कारण ऑलरेडी वाक्य निगेटिव्ह आहे, म्हणून तुम्हाला ते पॉझिटिव्ह करायचं आहे. इज नॉटचं काय करायचं आपण फक्त इज करायचं आहे. समजलं का? हो समजलं सर. आता जर एखादं वाक्य एखाद्या वाक्यामध्ये नॉट नाहीये पण एखादा शब्द आला जो निगेटिव्ह आहे. मी जर म्हटलं असेल ही स्टडीज हार्डली, तो क्वचित अभ्यास करतो. म्हणजेच काय? अभ्यास करत नसतो. क्वचित अभ्यास करायला जमते काय? नाही. तो क्वचित अभ्यास करतो म्हणजे अभ्यास करत नसतो तो. ठीक आहे ना? मग याचं करा बरं क्वेश्चन टॅग. ही स्टडीज हार्डली. आता हा शब्द जो आहे ना हार्डली, शब्दच निगेटिव्ह आहे म्हणून वाक्यच निगेटिव्ह झालं. आणि वाक्य जर निगेटिव्ह झालं त्याचं पॉझिटिव्ह करायचं असतं मित्रांनो. ठीक आहे ना? ही स्टडीज हार्डली, तो म्हणजे तो खूप एखाद्या अभ्यास करतो. बघ, ही स्टडीज हार्ड म्हटलं तर मग तो खूप जास्त अभ्यास करतो. ही स्टडीज हार्डली म्हटलं तर तो अभ्यास करत नसतो. तो आळशी आहे, तो अभ्यास करत नसतो. ठीक आहे ना? ही स्टडीज हार्डली. आता या ठिकाणी एम जर वॉज पण नाहीये घ्यायला, मग बघा स्टडीज आहे, V5 आहे. V5 जर असेल तर ते वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे ते. म्हणून तुम्हाला डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे. ही आहे म्हणून डज घ्यायचं. ही स्टडीज हार्डली. डज ही. सर डझंट का नाही केला आपण? कारण हा शब्द कसा आहे? हा निगेटिव्ह शब्द आहे हार्डली, म्हणून क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह केला. समजलं का? या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे ना? निगेटिव्ह वर्ड्स हे निगेटिव्ह वर्ड्स असे असले. मी जर म्हटलं असेल आय हॅव नेव्हर गॉन देअर. आता नेव्हर काय दाखवतो? निगेटिव्ह मिनिंग. वाक्य निगेटिव्ह आहे. नॉट जरी नसलं पण नेव्हर आहे ना, वाक्य निगेटिव्ह आहे ना. शब्द निगेटिव्ह, वाक्य निगेटिव्ह. वाक्य निगेटिव्ह, क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह. आता क्वेश्चन टॅग कसं होईल? पॉझिटिव्ह. हॅव आहे ना, गॉन आहे, मेन वर्ब आहे म्हणून तो हॅव हेल्पिंग वर्ब आहे. आता हॅव आहे, संपला विषय. हॅव आहे, हॅवंट आहे लिहायचं नाही. असं होते बऱ्याचदा की आपल्याला एक वाक्य येतो, आपल्याला वाटते की हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, पण ते त्या वाक्यामध्ये निगेटिव्ह शब्द वापरून ते वाक्य निगेटिव्ह केलं असते आणि त्याचा क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह पाहायचा असतो आपल्याला. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. मी जर म्हटलं असेल इफ यू स्टडी यू विल पास. इफ यू स्टडी यू विल पास. जर तुम्ही अभ्यास केला तर पास व्हाल. आता मात्र इफच्या वाक्यात जे आलं ते वाक्य कसं आहे? ते कसं वाक्य आहे? ते वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि हा जो आहे यू विल पास हा मेन क्लॉज आहे. आणि क्वेश्चन टॅग करताना मेन क्लॉजच करायचं आहे. म्हणून इफ यू स्टडी यू विल पास याचं कसं कराल? ओंट यू. विल आहे ना, विल नॉट, ओंट यू. मी जर म्हटलं असेल इफ यू रन फास्ट यू विल गेट द ट्रेन. इफ यू रन फास्ट यू विल गेट द ट्रेन. आता काय करायला सांगा बरं? इफ यू रन फास्ट यू विल गेट द ट्रेन. आता इफ यू रन फास्ट हे तर इफचं वाक्य आहे, हे तर सबऑर्डिनेट क्लॉज आहे, त्याला अर्थपूर्ण नाही आहे, त्याला पूर्णर्थ नाही आहे. हे आहे मेन क्लॉज. यू विल गेट द ट्रेन किंवा यू या ठिकाणी यू मे गेट द ट्रेन, यू कॅन गेट द ट्रेन. तर यांच्यानुसार करायचं. विल असेल तर ओंट करायचं, ओंट यू करायचं. कॅन असेल यू कॅन गेट द ट्रेन तर मग कांट यू करायचं. मे असेल तर मेंट यू करायचं. मेंट पण होते, आपण करत नाही, फक्त फरक एवढंच आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स. पॅसिव्ह व्हॉइस जर असेल, पॅसिव्ह व्हॉइस मी जर म्हटलं, लक्ष द्या, ही इज कॉट बाय द पोलीस. याचं क्वेश्चन टॅग करा बरं. ही इज कॉट बाय द पोलीस. तो पोलिसांकडून पकडला जातो. तुम्ही काय कराल? सर इज आहे ना, इजंट ही करून टाकाल. पण ते वाक्य चुकीचं आहे. ते वाक्य चुकीचं आहे मित्रांनो. इथे इज आहे म्हणून इज लिहू नका. हे वाक्य पॉझिटिव्ह नाही, हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. का? एम इज आर नंतर V3 आला म्हणून ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं आहे. त्याचं पहिले ऍक्टिव्ह व्हॉइस करा. द पोलीस.
द पोलीस इज कॉट आहे ना, म्हणून प्रेझेंट कर, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे कॅचेस द पोलीस. आता द पोलीस म्हटलं की नाही, तर या ठिकाणी कॅच लिहा फक्त. द पोलीस कॅच हिम. हे झालं या पॅसिव्हचं ऍक्टिव्ह. हा, याचा आता क्वेश्चन टॅग करा बरं. द पोलीस कॅच, पोलीस प्लुरल नेम आहे म्हणून त्याला आपण कॅच केलं, कॅच हिम. करा बरं, द पोलीस कॅच हिम. इथे प्रॉब्लेमच आहे, कॅच हा V1 आहे. वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं आहे, इथे डू किंवा डज लावायचं आहे. पोलीस अनेक वचन आहे म्हणून त्याला डू लावला आपण, आणि म्हणून या ठिकाणी डोंट. द पोलीसला द पोलीस लावायचं नाही, प्रोनाउन लावायचं, डोंट दे लावायचं. म्हणजे कुठे ह्या इजंट ही, कुठे डोंट दे होते ना. असं आपल्याला ऑप्शन मध्ये काय पाहतो आपण, इज आहे इजंट पहा, वॉज आहे वॉजंट पहा. पण जर तुम्हाला असा प्रश्न आला असेल ही इज कॉट बाय द पोलीस, तर तुम्ही या इजचं तुम्हाला ते इजंट लिहिता येणार नाही. तुम्हाला या ठिकाणी डोंट दे हे ऑप्शन लिहावं लागेल, पाहावं लागेल, जिथे की या डोंट देचा संबंध नसतो. काही आपण कधी वाचलेलं नसते, कोणाला शिकवलेलं नसते, आणि म्हणून तुम्हाला या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. ठीक आहे ना. आता बऱ्याच गोष्टी आम्हाला शिकवायच्या अजून सुद्धा. मॉडल ऑक्झिलरी वर्ब, कॅनचं कॅनचं कांट, शूडचं शुडंट, विलचं वोंट वगैरे ते लिहून घ्यायचं. ठीक आहे ना. देरने वाक्याची सुरुवात झाली, देर इज माय फ्रेंड, तर इझंट देअर लिहायचं, इझंट देअर, देअरचं देअर लिहायचं. याची संपूर्ण PDF मी तुम्हाला देतो. ठीक आहे ना. माझं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन करून घ्यायचं, ती तुम्हाला PDF मिळेल. किंवा ते करायचं नसेल तर हरकत नाही, ॲपवर जा, ॲपवर फ्री PDFs आहे तिथे घ्या. किंवा तेही करायचं नसेल तर मला 9923738136 या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज टाका की सर मला PDF द्या. ठीक आहे ना, मी तुम्हाला PDF पाठवेल. ठीक आहे. चलो, म्हणजे वाक्यांची PDF आहे ती, उत्तरांची PDF आहे. ठीक आहे. अनेक गोष्टी आहे. शी डान्सेस ब्युटिफुल, डान्सेस हा V5 आहे म्हणून तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, त्याला डू किंवा डज लावा. शी आहे म्हणून डज लावा. वाक्य पॉझिटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह करा. डझंट शी कुठे आहे पहा, डझंट शी इथे आहे. बस या पद्धतीनं तुमची लेवल वाढली पाहिजे. आरंट आहे ना, फक्त RU लिहा. क्वेश्चन टॅग, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इजंट इट करा, इजंट इट करा, संपला विषय. आता वाक्य बघा, हॅवंट आहे ना, हॅव यू. शी इज अ डॉक्टर, इजंट शी. ही इजंट हिअर, इज ही. आय डोंट डू आय. राणी इट्स, राणी डज लागेल ना, डझंट ही. द बस इजंट इट. दे कुड, कुडंट दे. आय एम आय. बस हे वाक्य सगळे आहे बघा, लिहून घ्या. नाही ना, इज आय इजंट शी. हॅव नंतर कन्फर्म ED आहे, V3 आहे म्हणून हॅवंट दे. फादर इजंट ही. इजंट फादर लिहिलं का आपण, नाही, फक्त प्रोनाउन लिहायचं, नाव नाही लिहायचं. यू लाईक कुकीज, डोंट यू लाईक. डोंट, डू, डज, हेल्पिंग वर्ब, सिंपल प्रेझेंट टेन्स. ब्रिंग मी, विल यू. ब्रिंग म्हणजे वर्बच्या पहिल्या रूपाने सुरुवात केली आपण. इथे डोंटने जरी आपण सुरुवात केली असेल, म्हणजे इम्परेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह जरी घेतलं तरीही, म्हणजे डोंट गो, तर तुम्हाला विल यूच लावावं लागतं. विल यू हे राहून गेलं ऍक्च्युली. इम्परेटिव्ह सेंटेन्स तो अफर्मेटिव्ह असो की निगेटिव्ह असो, तुम्हाला विल यूच लिहावं लागेल. ठीक आहे ना. बस हे वाक्य सगळे. मी तू अँड शी, वेअर आहे ना, वेअर अँड दे, संपला विषय. राणी विल आहे ना, विल नॉट, मग विल शी. ही शी वुड आहे ना, वुड नॉट, वुड शी. दे हॅव नॉट आहे ना, हॅव दे. बाईंग अ कार, बाईंग, हा फ्रेज आहे, बाईंग अ न्यू कार, न्यू क्लॉज ॲक्च्युली हवेन यू वॉजंट, वॉज इट केलं आपण. मेकिंग स्मॉल, इजंट इज इट केलं. ऑल हॅव नॉट, हॅव केलं, संपला विषय. हे सोपं आहे, काही कठीण नाही आहे. शी इज गोईंग, इजंट शी केलं. दे आरंट दे केलं. यू थिंक दिस इज अ जोक, इजनी केलं आपण. का, कारण थिंक हा काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे, डू किंवा डज वापरला आपण. यू आर जस्ट गोइंग टू सिट देअर, आर यू केलं. ठीक आहे ना. अशी अनेक वाक्य आहे. या सर्वांची PDF तुम्हाला मी देतो. ठीक आहे, मला व्हॉट्सअपला टाका. आणि ज्यांना इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल त्यांनी ABC एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा. मी त्याची लिंक देतो खाली डिस्क्रिप्शनला. आणि
हवा तो तुम्ही कोर्स घेऊ शकता. तुम्ही जर MPSC वाले, राज्यसेवेवाले, कंबाईनवाले असाल तर ॲडव्हान्स इंग्लिश कोर्स घ्या. जर तुम्ही सरळ सेवेचे अभ्यास करत असाल तर प्री ॲडव्हान्स कोर्स घ्या. प्री ॲडव्हान्स कोर्स, ठीक आहे ना. असा अर्थ. थांबतो. मित्रांसोबत हे सर्व शेअर करायचं, अभ्यास करायचा, पॉज करू व्हिडिओ पाहायचा. काही समजलं नाही किंवा काही राहून गेलं असेल मला मॅसेज टाकायचा. ठीक आहे. थँक्यू.